काल होता रविवार आणि कालचा दिवस मला खूप बिझी गेला, त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा शूट करता आला नाही. तर दिवसभर काम करून खूप दमायला झालेलं, म्हणून म्हटलं संध्याकाळी जरा घराबाहेर पडावं. तर गेलो झरी विनायकला, कारण या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून इकडे आम्ही गेलोच नव्हतो. तर म्हटलं आज तिकडे जाऊन यावं आणि बीचसुद्धा जवळ होता. तर अथांगलासुद्धा वाळूत खेळायला खूप आवडतं, म्हणून मग इकडेच जायचं ठरवलं. मंदिरात दर्शन वगैरे खूप छान झालं, गर्दी काही जास्त नव्हती. आणि इकडे बघू शकता वॉटर टँकसुद्धा एक आहे. तर त्याच्यामध्ये ना छोटे मोठे मासे आणि कासवसुद्धा होते. तर ते बघून अथांगला खूप मज्जा येत होती. त्यामुळे थोडा वेळ इथेच थांबलो आणि नंतर मग बीचवर गेलो. बीचसुद्धा जवळच आहे. संध्याकाळी गेल्याच्यामुळे सनसेटसुद्धा छान असा बघायला मिळाला. अथांगला समुद्राची भीती वाटते, म्हणून पाण्यात जाणं काही झालं नाही. तर आम्ही बाहेरच वाळूत खेळत होतो. तर अथांगचं इथं त्याच्या पद्धतीनं वाळूत छोटे छोटे किल्ले बनवणं चालू होतं. मग काय करणार उभं राहून राहून, तर मी सुद्धा त्याला थोडीफार हेल्प करायला घेतली. आणि अथांगच्या बाबाला वाळूत खेळण्यात जरा पण इंटरेस्ट नव्हता, म्हणून मग तो एका साईडला उभा होता. तसं बघितलं तर हा बीच अजिबातच स्वच्छ नव्हता, त्यामुळे थांबण्यात जास्त काही इंटरेस्ट नव्हता. आणि मग निघताना म्हटलेलं थोडी शेवपुरी खाऊया, पण शेवपुरीचे सगळे पैसे पाण्यात गेले, कारण ती अजिबातच चांगली नव्हती. तर मग काय आता घेतली तर खाल्ली आणि मग तिथून आम्ही निघालो. तर असा गेला आमचा कालचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये